हाय, मी आहे प्रशांत गोठणकर। करंजाडे लोकेशनचे बरेचसे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत आणि इकडे आपल्याकडे जे प्रॉपर सेक्टर्स आहेत, सेक्टर 1 ते 6, तिथे काही रेडी फ्लॅट्स आहेत 1 BHK चे, तसंच रिसेलचे फ्लॅट्स आहेत। आता इकडे झालंय कसं, बरेचसे जे क्लायंट येत आहेत त्यांचं बजेट एकतर शॉर्ट होतंय, कारण इकडे कमीत कमी 45 च्या रेंजमध्ये चांगले न्यू G+7 मध्ये फ्लॅट जात आहेत। त्यांना रिसेलचे ऑप्शन्स आम्ही देतो आहोत आणि रेडीमध्येही काही आहेत फ्लॅट्स आहेत जे 40-41 च्या रेंजमध्ये आहेत, ज्याचे व्हिडिओ मी टाकले आहेत ह्या प्रॉपर सेक्टरमध्ये, ट्राय पार्टीमध्ये आणि ओसी रिसिव्ड प्रोजेक्ट्समध्ये देखील काही ऑप्शन्स आहेत, पण ते 45 च्या रेंजमध्ये वगैरे जातात। तर ज्यांचं बजेट आता समजा फॉर एक्झाम्पल 40 वगैरे आहे, किंवा ज्यांना स्पेशली ज्यांना पार्किंग पाहिजे, तर अशा लोकांसाठी मी आज हा व्हिडिओ स्पेशली टाकतोय। कारण सेक्टर 6 मध्ये आज माझ्याकडे एक फ्लॅट आहे, रिसेलचा फ्लॅट आहे, एक 6-7 वर्ष 8 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, पण चांगली बिल्डिंग आहे, अगदी मोठी बिल्डिंग आहे आणि चांगला ओपन व्ह्यू मध्ये हा फ्लॅट आहे आणि ना त्याला पार्किंग आहे। तर पार्किंग सकट त्याचा 41 lakhs आहे आणि अगदी थोडासा निगोशिएबल हा फ्लॅट आहे, पण फ्लॅट खूप चांगला आहे, सोसायटी खूप चांगली आहे, तर बजेटमध्ये येणारा पार्किंग वाला फ्लॅट आहे हा। तर आता आपण हा फ्लॅट बघूया 1 BHK चा। ह्या बजेटमध्ये सेक्टर 5 आणि 6 मध्ये करंजाडेत चांगल्यापैकी स्पेशियस फ्लॅट आहे। तुम्ही बघू शकता एल शेप मध्ये आहे, प्रॉपर जो त्याचा लिव्हिंग आहे। आता इथे बघाल तर लिव्हिंग ऍक्च्युअल हा एवढाच आहे, पण इथे बाल्कनी कव्हर केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा एल शेप मध्ये झालाय। तर खूप मोठा लिव्हिंग आहे आणि एवढा स्पेशियस तुम्हाला लिव्हिंग ह्या बजेटमध्ये मिळणं इम्पॉसिबल गोष्ट आहे। आता आपण बेडरूम बघाल तर त्या जे ओनर आहेत त्यांनी बेडरूम मध्येही एक्सटेन्शन केलेलं आहे। हे बघा, इकडे जे आहे इथपर्यंत त्यांचा बेडरूम होता, पण आज हा बेडरूम खूप मोठा आहे, 3, 4, 5, 6 म्हणजे जवळजवळ 12x9च्या पुढे त्याचा बेडरूमची साईज आहे। आणि एक महत्वाची गोष्ट आहे, ह्याला व्ह्यू खूप चांगला आहे। हा बघा, जर लिव्हिंग मध्ये तुम्ही याल तर हा पूर्ण ओपन तुम्हाला व्ह्यू मिळतो। असा हा हायवे आहे आपला पूर्ण, आणि इकडे तुम्हाला पूर्ण ओपन लाईफ टाइम व्ह्यू आहे हा, कारण की इकडे काही येणार नाहीये मध्ये बिल्डिंग वगैरे। आता किचनची साईज पण बघून घ्या, हे बघा, जो ओनर आहेत त्यांनी बऱ्यापैकी खर्च केला इथे। हे बघा, हे पण एक्सटेन्शन केलेलं आहे, इथे तुम्हाला वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकताय आणि किचन चांगल्या प्रकारे चांगल्या साईज मध्ये आहे। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःची पार्किंग आहे यांची, म्हणजे ज्या लोकांना स्वतःची पार्किंग पाहिजे, 4 व्हीलर पार्किंग, तर तुम्हाला माहिती आहे आपलं बजेट पूर्ण कोलमडतं। म्हणजे पार्किंग 3 लाखाची ऍड केली तर आपलं बजेट 1 BHK वाले स्पेशली जे असतात त्यांना मग ते आउट ऑफ बजेट जातो तो फ्लॅट। तर हा जो पर्टिक्युलर फ्लॅट आहे, तर हा जो आहे ना, हा तुम्हाला फक्त 41 लाखामध्ये आहे, विथ पार्किंग आहे आणि टॅक्सेस एक्स्ट्रा आहेत। आता निगोशिएबल म्हणाल तर अगदी थोडं होईल ह्याच्यात। आणि सेकंडली जो डेव्हलपर आहे, डेव्हलपर खूपच चांगला आहे। म्हणजे तुम्ही म्हणाल तर करंजाडेत ऑलरेडी ह्यांचे बरेचसे कन्स्ट्रक्शन्स आहेत, टॉवर्स आहेत आणि ह्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे खूप चांगली आहे। मोठी सोसायटी आहे, जसं तुम्हाला मी खाली दाखवलं, खूप मोठी सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये 2 विंग्स आहेत। तर असा फ्लॅट एक बेस्ट डील आहे, स्पेशली तुम्ही करंजाडेमध्ये चांगल्या सेक्टरमध्ये, सेक्टर 5-6 मध्ये जर फ्लॅट बघत असाल, चांगली डील आहे ही। आणि असेच बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे करंजाडेमध्ये रेडीमध्ये आहेत, ओसी रिसिव्ड प्रोजेक्ट्स मध्ये आहेत, टॉवर्स मध्ये आहेत, आणि अपार्ट फ्रॉम दॅट ओल्ड पनवेल मध्ये आहेत, न्यू पनवेल मध्ये आहेत आणि संपूर्ण पनवेल मध्ये आपल्याकडे इन्क्लुडिंग पुष्पकनगर अँड टाउनशिप्स बरेचसे ऑप्शन्स आहेत। तर तुम्हाला जर चांगली डील आणि स्पेशली माझं जर कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर मला तुमची रिक्वायरमेंट टाका आणि एकदा येऊन मला नक्की भेटा। आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ। थँक्स अ लॉट।